इथे अमरावती शहरामध्ये इतक्या वर्षापासून जितके मतं मी वार्डात घेतो तेवढे मला लोकसभेत मिळाले नाही, ही खंत आहे. आता वेगळ्या वेगळ्या कारणं आहे प्रत्येक गोष्टीला. शहरामध्ये आम्ही याच्याकरता लक्ष दिलं नाही की शहर आपलंच आहे, म्हणजे कुठं काही करायचं काम नाही आहे. शहरात तर आपणच राहतो, बाहेर लक्ष दिलं. मेळघाट मतदारसंघ माझा नेटिव्ह मतदारसंघ आहे, तिथे राजकुमार भैया होते, लक्ष दिलं नाही. आता त्या ठिकाणी काय काय खेळी झाल्या हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे जुळलेला हिंदू समाजही भाजपकडे गेला नाही. अपयश स्वीकारणं हे क्रमपात्र आहे. लोकांच्या समोर जेव्हा आम्ही सर्व मुद्दे घेऊन गेलो तर त्यावेळेस लोकांनी ते स्वीकारायचे किंवा नाकारायचे हा लोकांचा अधिकार आहे. त्याचा प्रसार झाल्यामुळे जे चित्र आहे ते समोर आलं आहे. आमच्याशी जुळलेला किमान हिंदू, मुस्लिम, बौद्ध, आदिवासी हे सगळे समुदाय रात्रीतून कसे पलटले हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे. नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. नुकताच 4 जूनला लोकसभेचा निकाल लागलेला आहे आणि अमरावतीची जी लोकसभा होती या लोकसभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष होतं आणि तिरंगी लढत अमरावती लोकसभेमध्ये चालू होती. आणि त्यातलेच एक उमेदवार माझ्यासोबत आहेत, ते आहेत आपले दिनेशजी भूप, जे प्रहारच्या वतीने या रणांगणामध्ये उतरले होते. भाऊ, सर्वप्रथम मंडल न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करते. आणि निकालानंतर तुमच्या पदरी अपयश पडलं आहे, तर हे अपयश स्वीकारताना काय मनाचा मोठेपणा तुम्ही केला आहे? नाही, अपयश स्वीकारणं हे क्रमपात्र आहे. लोकांच्या समोर जेव्हा आम्ही सर्व मुद्दे घेऊन गेलो तर त्यावेळेस लोकांनी ते स्वीकारायचे किंवा नाकारायचे हा लोकांचा अधिकार आहे. परंतु आम्हाला समाधान असं आहे की लोकशाहीला जे अभिप्रेत असते त्या मूल्यांना धरून आम्ही आमच्या मुद्द्यांवर, आमचे सेवेचे मुद्दे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, सर्वसामान्य लोकांचे, युवकांचे, बेरोजगारांचे, अनाथ, अपंग, दिव्यांग आणि अशा वंचित घटक ज्याला मतदानाच्या रूपाने कोणी पाहत नाही अशा घटकांच्या हितासाठी आम्ही सेवाभावी लोक आहोत. मी आणि बच्चू आम्ही त्या हिशोबाने सामोरं गेलो. दुर्दैवाने जाती धर्माचा पगडा इतका मोठा आहे की आमच्याशी जुळलेला मुस्लिम समाज भाजपची सीट येते म्हणून आमच्याकडून दुरावला आणि मुस्लिम आमच्याकडून दुरावला, मुस्लिम काँग्रेसकडे गेला. त्याच्यामुळे आमच्याकडे जुळलेला हिंदू समाजही भाजपकडे गेला. आणि ते जे ध्रुवीकरण झालं मतदानाचं 25 तारखेच्या नंतर ते कंट्रोल करण्याच्या पलीकडे होतं. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप लवकर कुठल्याही गोष्टीचा, चांगल्याही गोष्टीचा प्रसार लवकर होतो आणि वाईट गोष्टींचाही प्रसार लवकर होतो. त्याचा प्रसार झाल्यामुळे जे चित्र आहे ते समोर आलं आहे. आमच्याशी जुळलेला किमान हिंदू, मुस्लिम, बौद्ध, आदिवासी हे सगळे समुदाय रात्रीतून कसे पलटले हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे. 80-85 हजार जे मतं मिळाले ते या वातावरणामध्ये खूप दिलासादायक आहे असं समजावं लागेल. शेवटी देश पातळीवर मोदी फॅक्टर हा प्रभावी आहेच. परंतु आज आम्ही जवळपास 38-39 वर्ष समाजामध्ये, राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आलो आहे. आमच्याशी असंख्य कार्यकर्ते जुळले आहे. काही कार्यकर्त्यांचा आग्रह होता, आमच्याशी जुळलेल्या सर्व पक्षीय लोकांचा आग्रह होता आणि आम्ही प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये, प्रत्येक भाषणामध्ये सांगितलं की आम्हाला आमची उमेदवारी ही सर्वपक्षीय, सर्वधर्मीय कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी तयार केलेली उमेदवारी आहे. परंतु लोकांच्या मनात काही वेगळं होतं आणि लोकांच्या इच्छेसमोर कोणाचं काही चालू शकत नाही. तर मला सांगा की ज्या दिवशी काउंटिंग झालं त्या दिवशी आपल्या इथे पण पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता, पोलीस सुरक्षा देण्यात आली होती. त्याचं काय कारण होतं? हे बघ, कसं आहे माहीत आहे का, लोकशाहीची मूल्य जशी आम्ही जोपासतो तशी प्रत्येक जण जोपासेल हे बंधनकारक नाही आहे. 17 तारखेला निवडणूक आटोपून जवळपास 22-25 दिवस झाले होते. त्या दरम्यान
ज्यांचा राजकीय क्षेत्राशी सामाजिक क्षेत्राशी अतिशय सकारात्मक असा संबंध होता. अमरावतीचे थोर वैद्यकीय व्यवसायी माझे वडील डॉक्टर गणेश बुक यांची गाडी रात्री 2 वाजता अज्ञात समाजकंटकांनी लाथा बुक्क्या आणि वेगळ्या अशा खुन्नसनं त्याच्यावर प्रहार झाले. तर ते तर अस्तित्वात नाही आहे, ते हयातीत नाही. 2019 साली त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्याशी कोणाची काय दुश्मनी असायला पाहिजे आणि होऊ शकते बा ते तर अस्तित्वात नाही, त्यांच्याशी कोणाचं शत्रुत्व नाही. तर काय कारण आहे? तर जवळपास पोलीस 20-22 दिवसापासून त्या मागावर आहे. अद्याप त्यांना यश आलं नाही आलं याचाही पाठपुरावा करू शकलो नाही मी. परंतु होऊ शकते पोलीस यंत्रणेला काही गोष्टीचा भान किंवा जाणीव झाली असेल, त्यामुळे त्यांनी बंदोबस्त लावला. आता लावला तर जर काही समोर आलं तर सगळ्या गोष्टीला फेस करण्यासाठी तयार आहोत मी. मला सांगा की 6 विधानसभा आपल्या मतदारसंघामध्ये होत्या. या 6 विधानसभामध्ये जिथे तुम्हाला अपेक्षा होती की जे जास्त मतं आपल्याला मिळतील, नेमकी तिथेच मतं कमी मिळाली आणि दर्यापूर सारख्या ठिकाणावरून तुम्हाला जास्त मतं मिळाली. मग हे मतांचं समीकरण कसं काय बिघडलं? म्हणजे प्रॉपर अमरावती शहरामध्ये तुम्ही इतके वर्ष झाले काम इथे करत आहात. अमरावती शहरामध्ये इतक्या वर्षापासून जितके मतं मी वार्डात घेतो तेवढे मला लोकसभेत मिळाले नाही, ही खंत आहे. आता वेगळ्या कारणं आहे प्रत्येक गोष्टीला. शहरामध्ये आम्ही याच्याकरता लक्ष दिलं नाही की शहर आपलंच आहे. म्हणजे कुठं काही करायचं काम नाही आहे. शहरात तर आपणच राहतो, बाहेर लक्ष दिलं. मेळघाट मतदारसंघ माझा नेटिव्ह मतदारसंघ आहे. तिथे राजकुमार भैया होते, लक्ष दिलं नाही. आता त्या ठिकाणी काय खेळी झाल्या हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. एवढे चक्रावणारे आकडे, इतक्या प्रचंड पैशाचा वापर त्या ठिकाणी झाला. म्हणजे चांगल्या लब्ध प्रतिष्ठित आणि सुख वस्तू कुटुंबातला माणूसही त्याची नियत डगमगून जाईल इतका प्रचंड पैसा त्या ठिकाणी खर्च झाला. तर हे ज्याच्याजवळ जे अस्त्र असते निवडणुकीमध्ये ते त्याचा वापर करतात. आमच्याजवळ सेवेचा आणि त्यागाचा हे शस्त्र होतं. आमच्याजवळ स्वच्छ नियतीचा अस्त्र होतं. आमचं अस्त्र प्रभावी ठरला नाही, उर्वरित अस्त्र प्रभावी ठरले. त्याच्यामुळे निवडणुकीचा निकाल वेगळा लागला. जे आहे ते प्रामाणिकपणे लोक हे लोकशाहीमध्ये ईश्वराचा दर्जा ठेवतात. ईश्वराची मर्जी समोर कोणाचा काही चालू शकत नाही. बरोबर आहे. शेवटी लोकशाहीचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय असतो. बरं, आतापर्यंत तुम्ही शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे आणि दिनेश भाऊ म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर सेनाच उभी राहते किंवा सेना म्हटलं तर दिनेश भाऊ उभे राहतात. म्हणजे असं समीकरण अमरावती शहरामध्ये तरी आतापर्यंतही आहे. परंतु आता लोकसभेमध्ये तुम्ही प्रहार सोबत गेले, तर आता भविष्यामध्ये तुम्ही काय निर्णय घेतला आहे की प्रहार सोबतच राहणार? प्रहार सोबतच आहो आम्ही. बच्चू भाऊ सुद्धा पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहे आणि शिवसेनातूनच निघालेला एक अंश म्हणून प्रहारकडे पाहिले जातो. आमच्या तारखा शिवसैनिक तरी तसाच पाहतो. आणि प्रहार आणि शिवसेनेची नाळ एक आणि कनेक्टिव्हिटी आहे ती आहे सामाजिक कार्याची आणि सेवेची. आणि सेवेच्या माध्यमातून बच्चू भाऊशी आम्ही नेहमी जुळलेलो आहोत आणि भविष्यातही बच्चू भाऊशी जुळलेले राहू. आता राजकीय जे समीकरणं आहे, राजकीय जे घडामोडी आहे इतक्या वेगवान पद्धतीने घडतात तर उद्या कोण कोणासोबत जाईल याचा कसलाही नियम नाही आहे. म्हणून आज त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु आमच्या रक्तात हिंदुत्व आहे, आमच्या रक्तात शिवसेना आहे. हे कधीही कितीही प्रयत्न केला तर ते रक्तातून जाणार नाही. बरं, आता ही खूप मोठी निवडणूक तुम्ही लढवली लोकसभेची. याच्यापूर्वी तुम्ही विधानसभा सुद्धा लढवलेली आहे, तोही अनुभव तुमच्याजवळ आहे. आणि महानगरपालिकेच्या निवडणुका तर तुम्ही लढतच आहात. तर आता महानगरपालिकेची जी येणारी निवडणूक राहील तर ती लढवण्याचा काही विचार आहे का मनामध्ये? नाही, आता निवडणुका जेवढ्या होत्या त्या पुरेपूर हौस भागून गेली आमची. आता परमेश्वराच्या कृपेने लोकांचं काम करण्याची जी शक्ती भावी आहे ती आम्ही पदावर असो नसो आमच्यामध्ये इतक्या वर्षात निर्माण झालेली आहे. सामान्य लोकांचे अडीअडचणीत असलेल्या आपत्तीग्रस्त लोकांचे, विशेष करून महिला भगिनींच्या कुठल्याही अडीअडचणी आम्ही, आमच्या वकिलांची टीम आहे,
आमच्याजवळ निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची टीम आहे. आम्ही त्या लोकांना वर्षानुवर्ष त्यांचं नाव गोपनीय ठेवून न्याय देत आलो आहे. भविष्यात ते देत राहू. इतकी शक्ती परमेश्वराने दिली. राजकीय क्षेत्रामध्ये आमच्यासारख्या अत्यंत लहान समाजाच्या व्यक्तीला प्रचंड प्रेम लोकांनी दिलं. लोकसभेमध्ये उभ्या पावली आम्ही लोकसभा लढवली. 80-85 हजार मतं दिले. त्याच्यासाठी लोकांना धन्यवाद देतो. विधानसभेमध्ये उभ्या पावली आम्ही विधानसभा लढवली दर्यापुरातून. तिथेही भरपूर 15,000 मतं दिले. लोक वार्डाची ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी 6 महिन्या पहिले विचार करतात. आम्ही उभ्या पावली लोकसभा विधानसभा लढवल्या. एवढं सामर्थ्य परमेश्वराने दिले. त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो. बरं, बच्चू भाऊंनी एक स्टेटमेंट केलं होतं काउंटिंगच्या नंतर की अर्धी सफाई झालेली आहे, अर्ध काम बाकी आहे. एक काम झालं, एक काम अजून बाकी आहे. तर विधानसभेमध्ये काय नियोजन केलेलं आहे? बच्चू भाऊंचे डोक्यात निश्चितपणे काही ना काही असेल, चांगलाच असेल. बच्चू भाऊ कधीही नकारात्मक काम करत नाही. काही ना काही दूरदृष्टी असलेला नेता आहे. काही ना काही डोक्यामध्ये असेलच. बच्चू भाऊंनी निवडणुकीच्या काळामध्ये अमरावती शहराची सांस्कृतिक आणि युवकांचे जे वाम मार्गाला लागलेले आहे त्याच्या पॉप संस्कृती अमरावतीमध्ये फोफावलेली आहे. निवडणुकीच्या पिरियडमध्ये बच्चू भाऊंनी सर्वप्रथम या गोष्टीला सार्वजनिक केलं. त्याच्यानंतर जो एपिसोड झाला अमरावतीत, सर्व पक्षीय सर्व धर्मीय लोकांनी त्याच्याबद्दल आवाज उठवला आणि शेवटी सर्व पॉप बंद झाले. या गोष्टीला सुरुवातच बच्चू भाऊंनी केली. बच्चू भाऊंनी खूप प्रथा ज्या असतात समाज सुधारकांचं काम असते वेळीच धोक्याची चाहूल घेऊन त्याच्यावर उपाययोजना करणं. बच्चू भाऊंनी बैरमच्या जत्रेतील तमाशे बंद केले. लोकांचा विरोध पत्करून आज लोकांना प्रायमापेसी वाटत असेल की बच्चू भाऊंनी ही सीट टाकायला नव्हती पाहिजे, बाकी काही रिझल्ट असेल, परंतु एका विशिष्ट उद्देशानं बच्चू भाऊंनी जरी टाकली असेल तरी आमची त्याच्याबद्दल काही नाराजी नाही आहे. कोणी म्हणतो दिनेश भाऊ यांचा खांद्यावर बंदूक ठेवून कोणी चालवली. जरी आमचा खांदा या कामासाठी उपयोगात आला असेल त्याच्याबद्दल आम्हाला कुठलंही शल्य नाही आहे. बच्चू भाऊ आमचा सेवाबंधू आहे. आम्ही सेवेतून जुळलेले लोक आहोत. त्यांच्या निर्णयाला माझा कसलाही विरोध नाही. बघा, आता आपण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊ. जेव्हा तिकीट वाटपाचा विषय सुरू होता त्यावर आपण थोडंसं जाणार आहे. आता महाविकास आघाडीमध्ये तेव्हा शिवसेना होती आणि आताही शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे. तर तेव्हा काय प्रयत्न करण्यात आले होते तिकिटासाठी महाविकास आघाडीमध्ये? कसं असते, शिवसेनेची परंपरागत एक पद्धती आहे. वरिष्ठांपर्यंत आपले मुद्दे पटवून सांगा. शिवसेनेमध्ये बाकी काही फॅक्टर चालत नाही. कास्टिझम अजिबात चालत नाही. आम्ही त्या हिशोबाने तिथे आमची पेरणी केली. दुर्दैवाने अमरावतीतून जो रिपोर्ट गेला तो असा होता की इथे पक्षाची बांधणी नाही, इथे पक्षाची बांधणी नाही, इथे पक्षाची बांधणी नाही. आणि त्या रिपोर्टच्या आधारावर सुरुवातीलाच मन बनवून घेतलं होतं वरिष्ठांनी की अमरावतीमध्ये लोकसभा लढवण्या इतकी आपली क्षमता नाही. त्याच्यामुळे ती गडबड झाली. जर शिवसेनेकडे हा मतदारसंघ राहिला असता तर इतकी खटपट करण्याचं काम नसतं. 2-2.5 लाखांनी शिवसेनेची सीट निघाली असते. कारण ऑलरेडी 25 वर्षापासून ज्याच्यामुळे जे झालं त्याच्याबद्दल आता काही बोलून उपयोग नाही. 28 वर्ष झाले जवळपास शिवसेनेचे खासदार इथे. मागच्या वेळेस अडसूळ साहेबांचा निसटता पराभव झाला. तर ज्या गोष्टी राजकारणामध्ये चालत असतात, जे झालं ते झालं. आता बळवंत वानखडे यांच्या रूपाने महाविकास आघाडीला चांगला उमेदवार मिळालेला आहे खासदार. काही पथ्य पाळले तर निश्चितपणे ते सुद्धा भविष्यामध्ये खूप चांगलं काम करू शकतील. त्यांना शुभेच्छा. मला सांगा की हे जे अपयश आपल्याला आलं, म्हणजे खूप प्रयत्न केले, म्हणजे यांनी बच्चू भाऊंनी जवळपास 100 सभांचं एक टार्गेट ठेवलेलं होतं आणि 100 सभा घेतल्या पण आहेत त्यांनी. आणि एक नारा पण दिलेला होता, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. तर आता हे अपयश पदरी पडल्यानंतर काही त्याच्यावर चिंतन करण्यात आलं का की चिंतन? ते सुरुवातीलाच सांगून दिलं ताई मी की जाती धर्माचा पगडा इतका मोठा आहे की त्याच्या बाहेर भारताची जनता आजपर्यंत निघाली नाही आहे. आणि जाती धर्माचा एकमेकाच्या बद्दल इतकी प्रचंड तफावत आणि दरी आहे, एकमेकाबद्दल इतका द्वेष आहे की ती दरी आमच्यासारखे सेवाभावी लोक दूर करू शकले नाही. ही या निवडणुकीची खंत आहे.
24 तास उपलब्ध राहणारा कार्यकर्ता म्हणजे बच्चू कडू, 24 तास उपलब्ध राहणारा कार्यकर्ता म्हणजे दिनेश भाऊ. समाजाला आमचा असेल तर आधार असेल, कधी समाजाला आमचा त्रास नाही आहे. असं असताना जनतेने नाकारलं. होऊ शकते जनता आणि मतदार यांच्या मनात काही गौर असेल तर त्याबद्दल काय बोलावं. जाती धर्माच्या पलीकडे विचार नाही करू शकत लोक. पण जेव्हा आम्ही जनमत घेत होतो त्यावेळेला अचलपूर मतदारसंघामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये प्रहारच्या बाजूने जनतेने कौल दिलेला होता. मात्र अचलपूर मतदारसंघामध्ये पण आपण पाहिजे त्या प्रमाणामध्ये लीड नाही घेऊ शकलो. तर हे चित्र असं विरुद्ध कसं झालं? म्हणजे नेमका बच्चू भाऊचा सुरुवातीला तो सांगितलं ना मतदारसंघ आहे. की जसं रात्रीतून व्हिडिओ वगैरे गाई कापल्याचे आणि मुस्लिमांच्या बद्दल द्वेषभावना पसरवणारे जसे रात्रीतून व्हिडिओ व्हायरल झाले, सकाळी 7 वाजता आणि 8 वाजतापासून चुकीचे फीडबॅक येणं सुरू झाले. आम्हाला फोन आले, भाऊ तुमच्या लोकांना सांगा मुसलमान एक झाले, तुमच्या लोकांना सांगा कमळ चालवा. आम्हालाच फोन येऊन राहिले उमेदवार. आम्हाला मुस्लिम बांधवांचे फोन येऊन राहिले, भाऊ तुम पंजा चलाने को बोलो, तुम्हारे मुस्लिम लोगों को कमल चल रहा. आता काय सांगावं ना. तर ह्या भानगडी ज्या आहे तर त्या भानगडीतून आपला देश कधी निघू शकत नाही. जर आम्हाला संधी भेटली असती तर निश्चितपणे पूर्ण देशामध्ये अतिशय चांगले उपक्रम आपण देशपातळीवर देऊ शकलो असतो. त्याच्याबद्दल मी याच्या पहिलेच्या जे मुलाखत झाली त्याच्यामध्ये सांगितलं होतं. परंतु शेवटी जनता जनार्दनाच्या मनात जे आहे तेच होईल. आम्ही कितीही प्रयत्न केले आणि लोकांनीच ठरवलं का आम्हाला जाती धर्माच्या साकुरीच्या बाहेर जायचं नाही आहे, तर त्याला कोणीच काही करू शकत. बघा, अपयशानंतर सुद्धा दिनेश भाऊ एकदम स्पोर्टली या सगळ्या गोष्टींना स्वीकारत आहे. एक शेवटचा प्रश्न विचारते की लोकसभेचा अनुभव कसा राहिला तुमचा? अतिशय चांगला राहिला. इतक्या कमी वेळामध्ये आणि आमचे जे 38-39 वर्षाचा जो संपर्क आहे जिल्ह्याभरातून, कुठल्याही गावामध्ये जाताना स्वतःचा परिचय द्यायची आवश्यकता पडली नाही. उलट पक्षी लोक उत्स्फूर्तपणे वाट पाहत होते. सगळ्यात चांगला अनुभव आला मला प्रहारचे, शिवसेनेचे, काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आमच्या सोबत होते आणि कोणी चहासाठी पैसे मागितले नाही. हा अनुभव लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकीमध्ये, खडतर निवडणुकीमध्ये आम्हाला आलेला आहे. दुसरीकडे लोक जमवण्यासाठी पैशाचा वापराशिवाय लोक जमा झाले नाही. गीत गायनाचे, संगीताचे, भजन कीर्तनाचे कार्यक्रम करून गर्दी जमवल्या गेली. परंतु इथे बच्चूसाठी 2-2 तास लोक वाट पाहत थांबले. हा अनुभव आमच्या सोबत आहे आणि हीच शिदोर या भविष्यामध्ये याच गोष्टी आम्हाला ऊर्जा देते. आणि लोकांसाठी निराश होऊन आता काम सोडून देऊ, आता लोगों का काम करना बंद, या गोष्टी करण्यापेक्षा ज्या लोकांनी आमच्यासाठी योगदान दिलं, जवळपास 1 महिना एप्रिल महिन्यामध्ये विदर्भातल्या तळपत्या उन्हामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला, उर्वरित आयुष्य त्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्यांच्यासाठी झटण्यासाठी. खूप धन्यवाद भाऊ, तुम्ही आम्हाला तुमचा एवढा वेळ दिला. बघा, माणसाने जीवनामध्ये कसे मार्ग निवडले पाहिजे आणि कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे त्याचं जिवंत उदाहरण आज आपल्यासोबत आहे, ते दिनेश भाऊच्या रूपामध्ये. पुढचं सगळं काही त्यांचं जे कार्य राहणार आहे ते त्या कार्यकर्त्यांसाठी राहणार आहे. जे कार्यकर्ते त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे होते आणि आजही ते कार्यकर्ते अपयशानंतर सुद्धा त्यांच्यासोबत उभे आहेत. त्यांचं काम अशा पद्धतीचं आहे की त्या कामाला कुठल्याही याची पावती देण्याची गरज नाही आहे. सर्व लोक ते काम जाणतात. परंतु लोकसभेमध्ये थोडीशी निराशा त्यांच्या पदरी पडली. हरकत नाही भाऊ, पुढच्या तुमच्या भावी जीवनासाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ मला दिला. पुन्हा एकदा आपले खूप खूप धन्यवाद.